हॅलो एव्हरीवन, सोनाली क्रिएशनमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, तर त्याचं नाव आहे सिंपल प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत। तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। व्हिडिओला स्टार्ट करूया। आपण पहिल्यांदा बघणार आहोत मेजरमेंट्स। आपण इथे लिहिलेलं आहे मेजरमेंट्स। सर्वात आधी घेतोय आपण शोल्डर आहे 15 इंचेस। तर 15 इंचेस डिवायडेड बाय जर 2 केलं तर आपल्याला किती मिळणार 7.5 मिळतं। 7.5 मायनस 1.5 इज इक्वल टू 6। कारण की आपण 7.5 म्हणजे जो आपला शोल्डर 15 असेल त्याचा जर हाफ केला आपण तर 7.5 आला। ठीक आहे, 7.5 जर आपण ऑन म्हणजे जर घेतला तो खूप जास्त होतो तो, तर मग ते नाही घेता आपण, एवढे जास्त नाही घेता आपण शोल्डर, त्यामुळे 1.5 आपण मायनस करून 6 घेतला। ओके, तर चेस्ट राऊंड आहे 34 डिवायडेड बाय जर 4 केलं, चौथा भाग जर काढला 34चा, तर मग काय आता 8.5 आणि त्याच्यामध्ये 1.5 मार्जिनसाठी घेतो आपण, ते इज इक्वल टू 10 इंचेस येणार। टोटल किती येणार मग 10 इंचेस। तर वेस्ट राऊंड 28 आहे। मग 28चा चौथा भाग जर काढला तर 7 येतो, प्लस आपल्याला 1.5 ॲड करायला लागतो मार्जिनसाठी, मग टोटल किती येतं 8.5 इंचेस। त्यानंतरला फ्रंट नेक आणि बॅक नेक आहे। फ्रंट नेक आहे आपला 7 इंचेस आणि बॅक नेक आहे 8 इंचेस। ठीक आहे, टक्स आपण दिलेले आहेत, हे आहेत फ्रंटचे, म्हणजे जो आपण प्रिन्सेसवाला आहे, आपण प्रिन्सेसचं ब्लाऊज बनवणार आहे त्याच्यासाठी टक्स घ्यायचा आहे 3.5 वर, आणि त्याची लेंथ ही 3.5 घ्यायची आहे। आणि हा बॅकचा जो टक्स येतो तो त्याचा आहे, तर त्याची टक्सची लेंथ किती घ्यायची आपल्याला 4 इंचेस घ्यायची, आणि टक्स पॉईंट कितीवर घ्यायचा आहे तो 4 इंच घ्यायचा आहे। ठीक आहे, तर आपलं हे झालेलं आहे मेजरमेंट्सचं। आता आपण हा एक्सप्लेन करूया की कसं कसं आपण घेतलेलं आहे ते। तर ड्राफ्टिंग करताना सर्वात आधी आपल्याला काय करायचं, तर हे पूर्ण आपला झालेला आहे ब्लाऊजचं ड्राफ्टिंग। ठीक आहे, तर हा आपला काय आहे तर बॅक आहे, हा बॅक आहे आणि हा फ्रंट आहे। ठीक आहे, सर्वात आधी कोणतीही कटिंग करताना, ब्लाऊजची कटिंग करताना आधी आपल्याला बॅकची कटिंग करायला लागते आणि देन फ्रंटची करतो आपण। ठीक आहे, तर सर्वात आधी आपण घेतलेला आहे शोल्डर। सर्वात आधी घेताना आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर घ्यायचं। शोल्डर किती आहे 6 इंच। ठीक आहे, त्यानंतर घ्यायचं टोटल लेंथ। टोटल लेंथ तुमची 15 असेल तर 15 घ्यायची आहे। मग इथे किती येणार मग 15, म्हणजे तुम्ही जेवढी घेता तेवढी, म्हणजे तुम्हाला जेवढं नेसेसरी वाटत असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता। मग इथून ते इथे किती घ्यायचं आहे तर फुल लेंथ घ्यायची। ब्लाऊजची जी असते ती फुल लेंथ प्लस 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे मार्जिनसाठी। त्यानंतर आपल्याला काय करायचं, ही जी 6 इंचेस आपण घेतलेलं आहे सेम आपल्याला किती घ्यायचं आहे मग आता 6 इंचेस खाली आर्म होलसाठी। ठीक आहे, जेवढं शोल्डर आहे तेवढं आपण आर्म होल घेतोय। त्यानंतरला आर्म होल झाला, त्यानंतरला आपल्याला हा चेस्ट, इथे चेस्ट राऊंड घ्यायचा असतो। ठीक आहे, हा चेस्ट राऊंड घेताना आपला किती आलेला आहे आता 34चा, तर 34चा आलेला आहे 10 इंचेस। आपण ॲड केलेला आहे 1 इंचेस ॲड करून आपला 10 इंचेस आलेला आहे। तर आपण इथे घेतलेला आहे 10 इंचेस। इथे हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा आपण मार्जिनचा भाग घेतलेला आहे, एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे। ठीक आहे, त्यानंतरला घ्यायचं आहे इथून जो आपली फुल लेंथ घेतली होती, ठीक आहे, ती फुल लेंथ आपली इथं आली होती। त्यानंतर इथून ते इथंपर्यंत आपल्याला काय घ्यायचं मग वेस्ट राऊंड घ्यायचा आहे। इथून ती ही आडवी जी लाईन दिसते ती आपण वेस्ट राऊंड घेतलेली आहे। आपला वेस्ट राऊंड किती 8.5। ठीक आहे, ही मार्जिन विथ मार्जिन आहे। ठीक आहे, मग आपण घेतलेलं आहे इथे 8.5। ते हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला नेक करायचा आहे। नेक किती आपला 8 आहे, ही बॅकचा नेक आहे, मग बॅकचा नेक किती आपला 8 आहे। तर मग आपण काय केलेलं आहे सिम्पली 2.5 इंचावरती घ्यायचं आहे। इथे किती घ्यायचं आहे 2.5 ते 3 इंचावरती घ्यायचं आहे। त्यानंतर इथं असा बॉक्स करायचा, इथे पण 2.5 आणि इथे पण 2.5। हा असा बॉक्स झाल्यानंतरला सिम्पली असा तुम्हाला एक राऊंड करायचा आहे। हा फक्त गोल नेक आहे म्हणून हा राऊंड करायचा असा। जर नेक तुमचा डिझाईनचा असेल तर तुम्ही तसं करू शकता। त्यानंतर हा पूर्ण हा झालेला आहे नेक। ठीक आहे, हा आर्म होल घेतलेला आहे आपला, हा 1 इंचावरती आहे। हा जो डिफरन्स आहे म्हणजे हे जे अंतर आहे हे 1 इंचावरती आहे। मग हा 1 इंचावरती आपण हा शेप देतोय आर्म होलचा। ठीक आहे, आता झालं टक्स पॉईंट राहिला आपला। ठीक आहे, टक्स पॉईंटला काय करायचं आपल्याला, इथून हा आपला बॅक आहे बरोबर, इथं आपण लिहिलेलं काय आहे, जो बॅकचा जो टक्स असतो त्याची ही जी विड्थ आहे, ही विड्थ आहे बरोबर, ही म्हणजे इथून ते इथंपर्यंत किती घ्यायचं, इथे 4 इंचेस घ्यायचं, आणि इथून ते इथं किती लेंथ घ्यायची त्याची 4 इंचेस सेम घ्यायचे। आणि हा जो लेंथ इथे जे आहे हे किती घ्यायचं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। मग इथे 0.5 समथिंग काही येईल हा घ्यायचं। हे पूर्ण टोटल जे आहे ना हा 1.5 इंच असला पाहिजे। ठीक आहे, हा झाला आपला बॅकचा झालेला आहे। आता हा आपला आहे फ्रंटचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण हा इथे बघतोय। ठीक आहे,
सेम ॲज इट इज आपण जो हा वाला भाग असतो हा इथे पूर्ण आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याने काय होईल की आपल्याला बेसिक गोष्टी इथे मिळतील. ठीक आहे. त्यानंतरला सेमच आहे, शोल्डर 6 घ्यायचा आहे. हा नेक फक्त बदलेल, नेक आपला होता 7, हा आहे 8 आणि आपल्याला फ्रंटचा घ्यायचा आहे 7 इंचेस. ठीक आहे. हा चेस्ट राऊंड सेम येईल. आपल्याला चेंज काय करायचं आहे आता, चेंज हा करायचा आहे की आपल्याला इथे टक्स जो 4 इंचावरती घ्यायचा होता तो 4 इंचावरती नाही घ्यायचा, 3.5 घ्यायचा. याचं जे 3.5 घ्यायचा आहे आणि इथेही 3.5 घ्यायचा आहे. ठीक आहे. इथे होतं 4 आणि आपल्याला इथे किती घ्यायचं आहे, इथे इथून हा अंतर जे असेल ते 3.5 घ्यायचं आणि इथून ते इथं असेल जे अंतर ते पण 3.5 घ्यायचं आहे. आता प्रिन्सेस कट ब्लाऊजचा जो शेप आहे तो द्यायची एकदम सोपी एकदम टेक्निक आहे, काय त्याच्यात अवघड नाही आहे जास्त. हा जो आहे आपला हा आर्महोल आहे. ठीक आहे. आर्महोल आपण फ्रंटचा कसं करतो, तर फ्रंटचा आधी आर्महोल बघून घेऊया आपण. ही जी लाईन आहे ना, ही जी लाईन ड्रॉ केली आहे ना, इथून ते इथं एक 0.5 म्हणजे अर्धा इंच असा इथे एक अशी लाईन तिरकी मारून घ्यायची आपण आणि ती मारल्यानंतरला हा असा शेप द्यायचा आहे. हा असा शेप द्यायचा असा आपण का द्यायचा, कारण की आपला जो फ्रंटचा आर्महोल असतो तो डीप असतो, बॅकचा आर्महोल डीप नसतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हा असा शेप देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. करायचं आहे काय, आणि प्रिन्सेस आपण बघतोय ना, तर प्रिन्सेस कटचा हे असा शेप देताना आपल्याला काय करायचं आहे, जो हा मिड आहे, हा मिड पॉईंट आहे, याचा काय करायचा, हा गोल आहे बरोबर, हा अर्धा गोल आहे, त्याचा मिड पॉईंट काढायचा आणि त्या मिड पॉईंटला या पॉईंटने असं, हे बघा असं या पॉईंटने या पॉईंटला असं अटॅच करायचं आहे. सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे, त्यामध्ये काही असं अवघड असं काहीच नाही आहे. कटिंग करताना काय करायचं आहे तुम्हाला, हा पार्ट असा कट करून घ्यायचा. हा पार्ट कट केल्यानंतर या 2 स्टिच करायच्या, याला बोलतात प्रिन्सेस कट ब्लाऊज. याच्यामध्ये तुम्हाला काही जर म्हणजे डाऊट्स वगैरे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.